मध्ये असतं, ज्याद्वारे शरीराला सुदृढ आणि सक्षम करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे सूर्यनमस्काराचं। विविध आसनांची एक शृंखला आहे, पावर योगाचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे सूर्यनमस्कार। नियमित सूर्यनमस्कार केला तरी इतर काही नाही केलं तरी चालेल, अशी इतकी त्याची महत्त्व। यानंतर ती आपल्या समोर पद्मशल्भासन हे अत्यंत कठीण असलेले एक स्पर्धात्मक आसन करून दाखवते आहे। पद्मशल्भासन साइड पोज। ओके, रिलॅक्स। यानंतर फ्रंट पोज मध्ये ती आपल्याला गंड भिरंडासन हे आसन करून दाखवते। अत्यंत कठीण पातळीचे हे आसन असतात। जिल्हा राज्य राष्ट्रीय स्तरावरती विविध स्पर्धा होतात योगासनांच्या, त्यासाठी सुद्धा आता मुलं सहभाग घेत असतात। रिलॅक्स। योगासन भारतच्या माध्यमातून फार मोठी चळवळ सुरू आहे। ऑलिम्पिकला योगा पोहोचवण्याचं ध्येय आहे। योगा स्पोर्ट म्हणून ह्या गोष्टींचा इथे विचार केला जातो। त्यानंतर सुप्त तिटिभासन, साइड पोज, उभं राहून बाय, हां स्टँडिंग मध्ये। यानंतर ती सालंब शल्भासन असं करणार आहे। शल्भासन कडून पुढे पाय स्ट्रेच करायचे असतात। यामध्ये जास्तीत जास्त पाय पुढे नेण्याचा यामध्ये प्रयत्न असतो। रिलॅक्स। यानंतर ऊर्ध्व कुकुटासन ती करते आहे। ट्रॅडिशनल योगा, आर्टिस्टिक योगा, त्यानंतर रिदमिक योगा असे विविध प्रकार आहेत स्पर्धेच्या पातळीवरती। ओके, रिलॅक्स बाळा। वेगवेगळ्या पद्धतीने हे आसन घ्यायचं असतं। ओके ओके, छान छान। ओके, रिलॅक्स। यानंतर गार्गी ढोबळे म्हणून विद्यार्थिनी आहे। ही सगळ्यात अगोदर